तरी सर्व त्यांच्या कुटुंबियांनी ताबडतोब पार्थिवापाशी उपस्थित या। सर्व कुटुंबीय या। भरपूर वेळ आहे आपल्याला इथं 10 वाजेपर्यंत तरी सगळ्यांचं दिग्दर्शन होईल। आरामात सगळ्यांनी दिग्दर्शन भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे अमर रहे, अमर रहे, अमर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, देशाचं रक्षण करण्यासाठी आपलं ट्रेनिंग करत असताना ट्रेनिंग मध्ये त्याला वीरमरण आलेलं आहे। लेफ्टनंट अतुल कुमार यांनी आपला देश सेवक सजावत असताना आपला जीव सर्वांनी पाठीमागे खेळच्या बाहेर आहे। इथं 20 प्लेयर होणार आहे, हे होणार आहे। तो आम्हाला दुसऱ्यांनी कसं बघायचं तुम्हाला विनंती आहे। आणि आता पलूस आणि पलूस परिसरामध्ये अतिशय दुःखाची छाया पसरलेली आहे। बघितलं कालपासून काल उरले पुढे त्यांच्या परिवारावर अतिशय मोठा दुःखाचा घाला झालेला आहे।
आपला सर्वांना पलोटवासियांना अभिमान असला पाहिजे की आपल्या गावचा सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार हा देश सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर या देशाचा तिरंगा तसाच्या तसा आबादीत ठेवण्यासाठी आणि देश रक्षणासाठी आपलं प्राणार्पण आहुती ट्रेनिंग करत असताना दिला, त्याबद्दल त्यांना आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं सांगली जिल्हा भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आपला आभार मानतो आणि इथून पुढे आता त्यांचं पार्थिव शरीर जात असताना पुणे टेम्पो असेल त्याच्या पाठीमागे त्यांचं पार्थिव शरीर आणि त्याच्या पाठीमागे सर्व पब्लिक तिथंपर्यंत जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये परेड होईल. जरा पाठीमागे सर अजून सर्वांनी एका बाजूने जात असताना रोडवर गर्दी न करता पाठीमागे सहकार्य घेत जायचं आहे. सर्वांनी एका बाजूने जात असताना रोडवर गर्दी न करता पाठीमागे सहकार्य घेत जायचं आहे.
राव इथनं लय भारी येते लय भारी आलं गाडाला येते आपल्या पलूस गावचा सुपुत्र पलूस शहराचा अभिमान आणि कुंभार समाजातील एक हिरा आज आपल्यातून निघून गेलाय. खरं तर मागच्या 3 महिन्यापूर्वी या गावामध्ये आपल्या इकडचे ना चौकट मी केली होती मला सगळी ओरडत होती साखर भारत माता के जय, भारत माता के जय, भारत माता के जय, वंदे मातरम. विद्यार्थी घोषणा देतात आपल्याला पण भारताचा आणि अकरावा अभिमान आहे. भारत माता के जय.
त्याला त्याबद्दल आपल्या सर्वांचं वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भैया साधा रिक्वार.
असू दे घ्या आता मागतच म्हणते आपल्या सर्वांचा अभिमान तुम्ही यांनी पुढे तुम्ही का थांबला तयार करणं आणि ते कोर्समध्ये सामील होणं प्रत्येक संस्थेमध्ये त्याचा अतिशय उत्साहानं भरभरून सत्कार केला जात होता. आता सर्वांना मी विनंती करतो आपण सर्व मंडळी मागत सगळी मागत तुम्ही मागवा आणि होणार नाही. सर्वांना हा व्यवस्थित बघण्यात येईल. फक्त सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. इथून अजून रोहितराव तुम्ही असं वळा आणि अजून मागं माणसं सांगा. प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा. इथं परेड होणार आहे. सगळी ह्या झाडाच्या लाईनीत पाठीमागे करायला लागते. सगळे माझे बांधव आपण सगळे पाठीमागे सोडवा. समोर असलेल्यांनीच पाठीमागे सगळ्यांना सरण्याचं सहकार्य करा. इथली मानवंदना झाल्यानंतर दुसरी बाजू सोडून मागे फोटोग्राफर सोडून सगळी बाजूला या. कुटुंबाची सोडून सगळे मागे जर आपल्याला 25% असेल देश सेवेसाठी आपलं प्राण गमावू शकतो. त्याच्यासाठी जर आपण एक 2 मिनिटं बसू शकत नसेल कदाचित आपली कपडे जरी घाण झाली तरी आपण पुष्पहार करूया. पुष्पहार घालायला कुणीही पुढे यायचं नाही. आणि जागा वाढली आहे. प्लीज मी कळकळीची विनंती करतो. सर्वांना विनंती आहे जरा मागावं. सगळी मागवून घ्या. विनंती आहे जरा मागावं. सगळी मागावं. सगळे खाली बसूया. इथं जागा पडा. रीत करायचा इथं जागा पडा. तिकडच्या बाजूला जावा की तिकडं. सर्वांना विनंती आहे तिकडे खाली जागा. तिकडे जावा. चला तिकडे. हो चला हे काढा. या झाडापासून इकडे वा. चला तिकडे. हो जरा मागावा. हो सर्व मागे करा. इथं ड्रिल पॅड होणार आहे. इथं कसं तुमच्या अंगावर करायचं का सांगितलं ऐका की जरा मागवा प्लीज. तिथली माऊली जरा इथली आपली माणसं जरा माग गाडी एकदा फक्त धावायचं साहेब. एकदा जरा माझं पिल्लू स्प्रे पण कुठे गेला. गोटीये गया यांच्या वतीनं रीत चढवून श्रद्धांजली वाहत आहेत. वाहण्यात येत आहे. यानंतर
यानंतर पुणे सब एरिया चे अंजली वाहिली जात आहे. यानंतर सांगली जिल्हा सैनिक कल्याण विभाग, सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाठीमागं पण थोडस बसून घेता येते का बघा. यानंतर खानापूर तालुका अध्यक्ष कुंभार साहेब, कॅप्टन कुंभार साहेब यांच्या वतीनं रेटे मॅडम, यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पलूस नगर परिषद आणि कोण रीत नाही उठू द्यायचं नाही, कोण आणलंय त्यांना इकडे आणि वळीने येऊन पुष्पहार करून पहा. अथर्वचे आई वडील फक्त समोर या आणि पाहू आपण. तुम्ही जरा कारभारी मंडळीत जरा त्यांच्या जवळ जावा आणि त्यांना समोर आणा म्हणजे गोंधळ होणार नाही. आणि यानंतर मी अतिशय हा वेदनादायी प्रसंग आहे. एकीकडं शौर्याचा अभिमान आहे आणि एकीकडे दुःखाचा भला मोठा डोंगर आहे. अफाट गर्दी आहे, पण याच्यामध्ये नेमक्या कुठल्या वेदना व्यक्त कराव्यात याचा कोणाचाच कोणाला मिळेल नाही. एकीकडे शौर्य आहे आणि एकीकडे मातीचा हंबरड फोडलाय. वीर जवान अथर्व कुंभार अमर रहे, अमर रहे. मी पलूस शहराच्या वतीनं मी निलेशभाई सुगडे, सुहास साहेब, विशाल भाऊ दळवी, नलवडे अण्णा आपल्या पलूस 4-5 जणांनी येऊन पण करूया. असं नको की काय कोणाचा नामोल्लेख राहिला तर मी क्षमस्व म्हणतो, पण एक शहराच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून आपण जे काही मंडळीत उपस्थितीत आहात, जे आपण परशुआप्पा या नलोड्यांना रामाला आपण श्रद्धांजलीचं दान अर्पण करूया. एकाच वेळेला आपण सगळेजण जाऊ असं करा. की मला वेळ दिला नाही तरी सर्वांना विनंती आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने ज्यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आहे त्यांनी इथं या. ज्यांना कुणाला यायचं आहे अजून आपण घेऊ शकता. एक 5 मिनिटं आपण तेवढ्यासाठी थांबूया. फक्त ज्या न गोंधळ करता एक जण आपण या. यानंतर रीत परेड संपल्यानंतर आपण सर्वजण आपापल्या ठिकाणी थांबायचं आहे, बसून घ्यायचं. आता एनसीसी विद्यार्थीच्या वतीनं पार्थिवापाशी त्याच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त कुणीही इथं थांबायचं नाही. सर्वांना हात जोडून मी विनंती करतो, थोडंसं क्षमस्व आहे, पण आत्ताच आपण सगळे पाठीमागे सरायला चालू झाला तर बरं होईल. त्याशिवाय हा व्यवस्थित कार्यक्रम होणार नाही.
आपण शिस्तीचं त्याला दान देऊया. मिलिटरी म्हणजे शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं त्याला दान देऊ आपण. मागे सरा तिथली मंडळी, मी पत्रकार मंडळींना पण थोडस विनंती करतोय की आपण पण थोडस मागे सरून घ्या जरा. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे जरा फोटोग्राफर जरा मागवा. आता पाच प्लीज रिक्वेस्ट आहे, भीड करू नका. कारण ज्या वेळेला पार्थिव शरीर नेत असताना कोणाचा तर पाय अडकेल आणि विनाकारण काय तर अनर्थ घडायला नको. प्लीज जरा मागवा. बस समोर पुढे जण उभा आहेत का नाही सगळेजण इकडे खाली या बसायला. इकडे खाली या सगळेजण. हो थांबा जरा. रमेश जबाबदारीने तिथे होती. चला जरा सरा. मैं मेजर जसप्रीत ऊटी गैर से आया हूँ और अथर्व कुमार जो थे वो मेरे अंडर ट्रेनिंग कर रहे थे एज अ ऑफिसर कैडेट, अधिकारी प्रशिक्षु. उन्होंने हमारे साथ 3 महीने कुल मिला के ट्रेनिंग किया, जिसके दौरान उनका हमेशा ही खुश मिजाज नेचर था. हमेशा हंसते खुशते रहते थे और हमेशा ही कोई भी काम मिलने पे बढ़ चढ़ के आगे करते थे. उन्होंने हमेशा ये चीज अपने दिमाग में रखी कि कोई भी टास्क मिले, कोई भी काम मिले तो मैं वो कंप्लीट करके ही रहूंगा, भले कुछ भी हो जाए. और वही अपनी परंपरा, अपने दृढ़ निश्चय को आगे फॉलो करते हुए उन्होंने एक दिन 20 किलोमीटर का रूट मार्च था, जिसमें एक जगह से दूसरी जगह भागकर जाना था. तो उस दौरान उन्होंने अपना पूरा साहस दिखाया. उनको थोड़ी तकलीफ हुई बट उन्होंने किसी को बताया नहीं. उन्होंने सोचा मैं अपना जो टास्क मुझे मिला है वो एंड तक खत्म करके ही मानूंगा, और उन्होंने वही करके दिखाया. उन्होंने अपना पूरा 20 किलोमीटर का जो रूट था उसको पूरा कंप्लीट किया. रास्ते में बहुत ज्यादा परेशानी थी बट किसी को पता नहीं चलने दिया. उन्होंने ये समझा कि मैं अपना टास्क जो मुझे मिला है उसे खत्म करके ही मानूंगा. यही इंडियन आर्मी का ट्रेडिशन है कि हमें जो भी टास्क मिलता है हम उसे पूर्ण तरीके से निभाते हैं, भले इसमें हमारी जान चले जाए. इसी परंपरा निष्ठा को बरकरार रखते हुए ओसी अथर्व कुमार शहीद हो गए, जिसके लिए अब हम उनको आखिरी सैल्यूट सलामी देंगे. भारत माता की जय! भारत माता की जय! शहीद को सुलार जगत सुरत. अभी 2 मिनट का मौन पालना है. जैसे मैं अब बोलूंगा अपना अपना फिर आगे वाला कार्रवाई शुरू हो जाएगा. अभी मौन. गडबड करू नका. ठराविकच माणसं वरती जा. गडबड करू नका. बाकीची मंडळी पाठीमागे थांबा. एवढी वर माणसं लागत नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सोडले तर सर्वांनी मागे थांबा. कृपया सहकार्य करा. तुम्ही जाऊ नका जास्त लोकांनी पुढे जाऊ नका. बाकीच्यानी कुटुंबातील सदस्यानंतर दुसरं कोणी जाऊ नका. हो सर. बाकी
बाकी मंडळी जरा मागे सरावं, त्यांच्या कुटुंबाला जरा थांबू द्यायचं आणि आपापसात चर्चा जरा थांबवा, आपापसातली चर्चा थांबवा, शांतता राखा. जरा मात्र जरा जागेली लगेच बाजूला घ्या, जागेली सगळी बाजूला करा. बाकीची बाजूला करा. जरा सगळे पाठीमागे करा. सर्वांना विनंती आहे, सर्वांना दर्शन होणे, फक्त सर्वांनी 2 मिनिटं खाली बसा. पायापशी या सगळी पायापशी पायापशी चला पायापशी चला पायापशी चला इकडे. पाणी काढायला अगदी देताना नाही डोळ्याचं पाणी काढायला चालू चला पुढे. तुम्ही सगळे मला सर्व कुंभार अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. वीर जवान, वीर जवान, भारत माता की, भारत चला खाली या सगळ्या तसं यायचं चल खाली.
मागे साला बघा उभी त्या जोरात पलूस गावचा सुपुत्र अथर्व संभाजी कुंभार याचं परवाच्या दिवशी आपल्या कार्यात सेवा बजावत असताना दुःखद निधन झालं. त्यावेळेला आपण प्रत्येक जणांनी कोणी त्याला हात जोडले दिले, कुठल्या संस्थेत बोलवलं, तिथं सत्कार झाला आणि त्या प्रत्येक सत्काराला उत्तर देत असताना त्यानं जी त्याची यशोगाथा जी सांगितली ती खरं तर थक्क करणारी होती. कारण त्यानं एक प्रसंग सुद्धा आम्हाला असा सांगितला की 100 लोकांमधून फक्त दोघांचं सिलेक्शन झालं होतं. तर त्यांना ज्या कॅम्पमध्ये ठेवलं होतं त्यांना जिथं म्हणजे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केलेली होती, तिथं सुद्धा साध्या वेशामध्ये त्यांचं परीक्षण करण्यासाठी तिथं अधिकारी मौजूद होते. म्हणजे त्यांना जेवाय वाढायला सुद्धा एखादा मोठा अधिकारी येत होता आणि त्यांची वर्तणूक तपासून जात होता. एवढ्या कठोर आणि अडचणीच्या परिश्रमानंतर त्यानं हा टप्पा पार केलेला होता. प्रथम श्रेणीची पोस्ट म्हणजे आजची आपल्या म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे अगदी जिल्हाधिकारी लेवलच्या प्रमाणाची ही मिलिटरी पोस्ट होती. आणि यानंतर तो त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर तो फार मोठ्या पदावरती येत्या 20 वर्षामध्ये आपल्याला दिसला असता. आपल्या पोलिसचा अनेक मानाचा तोरा आपल्या पोलिसकरांच्या शिरपेचामध्ये रवला असता, परंतु ईश्वर इच्छेपुढे विलाज नाही. त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावरती आणि आपल्या सर्वांवरती जो काही दुःखाचा डोंगर कोसरलेला आहे त्यातून लवकरात लवकर त्याचं कुटुंब आणि आपण बाहेर पडावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर पलूस मधील सर्व संस्थांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, पलूस तालुक्यातून इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आणि भारतीय नौदलाच्या वतीनं मी अथर्वला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यानंतर अथर्वचे